नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। बदलापुर बलात्कार प्रकरण, पुलिस की देरी पर जताई नाराजगी। जितेंद्र आव्हाड का धमाकेदार बयान। बदलापुर बलात्कार प्रकरण में पुलिस की कार्रवाई पर सवाल उठाते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता जितेंद्र आव्हाड ने तीखी प्रतिक्रिया दी है। आव्हाड ने पुलिस द्वारा शिकायत दर्ज करने में की गई देरी को लेकर नाराजगी जताई और इस मामले की गहन जांच की मांग की है। आव्हाड ने अपने बयान में कहा, बदलापुर में घटित इस दर्दनाक घटना में पुलिस की लापरवाही स्पष्ट रूप से नजर आ रही है। पीड़ित परिवार को न्याय मिलने में देरी क्यों, यह सवाल बेहद गंभीर है। पुलिस द्वारा शिकायत दर्ज करने में लगाई गई देरी की जांच होनी चाहिए। यह किसी भी सूरत में बर्दाश्त नहीं किया जा सकता। जितेंद्र आव्हाड के इस धमाकेदार बयान ने राजनीतिक गलियारों में हलचल मचा दी है और पुलिस की भूमिका पर भी सवाल खड़े कर दिए हैं। उन्होंने इस मामले में सख्त कार्रवाई की मांग करते हुए कहा है कि दोषियों को किसी भी हाल में बख्शा नहीं जाएगा और इस घटना की निष्पक्ष जांच होनी चाहिए। आव्हाड ने चेतावनी दी है कि अगर न्याय में देरी हुई तो जनता के आक्रोश को संभालना मुश्किल हो सकता है। मुली 3 वर्षाच्या मुली त्यांच्यावरती अमानुष अत्याचार होतोय, परंतु या सगळ्या संदर्भात आता कुठेतरी जनप्रक्षोभ जो आहे तो बदलापूरमध्ये उसळलेला पाहायला मिळतोय। सकाळपासूनच बदलापूर रेल्वे स्थानक असू द्या, त्या शाळेची तोडफोड असू द्या, संतप्त जमावाने केलेली आहे। एकंदरच प्रकरण गुन्हास्पद आहे, विकृत आहे, पण पोलिसांनी ही कंप्लेंट घ्यायला एवढे दिवस का लावले याची गांभीर्याने चौकशी व्हायला। अत्याचार कळल्यानंतर आणि इतका हिनियस क्राईम कळल्यानंतर ताबडतोब FIRची नोंद व्हावी असं सुप्रीम कोर्टाचं मॅन्डेट आहे। म्हणजे एनी कॉग्निजिबल ऑफेन्स ब्रॉट टू युअर नोटीस शुड बी रजिस्टर्ड इमिजिएटली असं सुप्रीम कोर्ट म्हणतात आणि वेगवेगळे सायटेशन्स आहेत त्याच्यावर। प्रश्न असा उभा राहतो की ह्या प्रकरणात राजकीय दबाव आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, आज तिथले अनेक गोष्टी पुरावे जे होते ते गायब करण्यात आले। त्याच्या मागे कोण आहे, या शाळेचे ट्रस्टी कोण आहेत, त्यांचे कोणाकोणाशी संबंध आहेत, हे सगळं तपासण्यात यावं। नुसतं माझी लाडकी बहीण या माझी लाडकी पोरगी नाही काही। सरकार असुरक्षिततेची भावना निर्माण करते, पोलिसांना नको त्या कामासाठी वापरते आणि त्यामुळे पोलिसांनाही कंटाळा आला आहे सगळं करून करून। त्यामुळे पोलिसी जी दक्षता असते ती कुठेतरी कमी झालेली आहे, पोलिसांची दहशत कमी झाली आहे आणि सत्ताधाऱ्यांना निवडणूक जिंकायची या गणिताशिवाय दुसरं काही सुचतच नाही। मात्र तिथल्या एका स्थानिक पुढाऱ्याने ज्या पद्धतीने तिच्या बाबतीत उच्चार केले, म्हणजे एखाद्या बाईला ती त्या विकृत प्रकाराचा शब्दांकन तिचं वार्ता हे करण्यासाठी गेलेले असतात, तिला विचारायचं की तुझ्यावर काही झालंय का, म्हणजे काय काय हा सत्य समाज आहे, हा किती सत्य समाज आहे। म्हणजे आम्ही काही बोलू, पत्रकारांना बोलू, आम्ही जनतेला काही बोलू, आमचं कोण काय करणार आहे, हा मान जनता उतरवेल। त्या वामन म्हात्रे जे बोलले त्यांना पोरगी नाही का स्वतः, म्हणजे कुठल्याही चांगल्या माणसाने बोलू नये। वामन म्हात्रे अनेक वर्ष समाजसेवक आहेत, त्यांनी हे बोलावं याचं आश्चर्यच वाटतं मला। परंतु कुठेतरी लोकांचा जनप्रक्षोभ मोठ्या प्रमाणात झालेला आहे। अशा वारंवार घटना होताना पाहायला मिळतात। कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरांचा रेप झाला, तिथे त्याची हत्या झाली, त्यानंतर राज्यातील जवळपास 1 लाख महिला या बेपत्ता आहेत, कायदा सुव्यवस्था कुठे दिसत नाही आणि त्यातच लोकांचा जनप्रक्षोभ होताना पाहायला मिळतो। आपण भलत्याच कामात बिझी असतो ना, आपल्याला निवडणुकांच्या गणिताशिवाय समाजाचं दुसरं काही काम आहे याचं भानच राहिलेलं नाही। प्रत्येक चीफ मिनिस्टर, डेप्युटी चीफ मिनिस्टर, डेप्युटी हे सगळे एकाच कामात गुंतलेले आहेत, माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण। बाकी रेशनला तांदूळ मिळत आहेत की नाही, संजय गांधी योजनेचे पैसे मिळत आहेत की नाही, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे पैसे मिळत आहेत की नाही, स्कॉलरशिपशी बिना दलित विद्यार्थ्यांचं शिक्षण अडलंय त्याच्याबद्दल काय काय घेणं देणंच नाही आहे।
मतं विकत घेता येत आहेत ना आपल्याला, मग टाका पैसे. काय सुरक्षितता आहे ना, होईल 2-4 रेप होतील, काय फरक पडतो. जर माणसं हे विचारू शकतात पत्रकारांना की तुझ्यावर काय झालंय का, मानसिकता किती घाणेरडी असावी याचा विचार करावा आपण. ही सत्तेची मुजोरी आहे का? कारण सत्तेचा माज आहे, माज. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.